आजा आजा जिंद शामी आने के तले, आजा जरी वाले नीले आसमाने के तले। जय हो, जय हो। हॅलो आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे मृणाली जुमनाके। व्हिक्टर स्टॉक मध्ये सगळ्यात पहिल्यांदा तर तुझं खूप खूप स्वागत। ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे ऍग्रीकल्चर फील्ड ऑफिसर म्हणजे एएफओ म्हणून त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये। तसंच कृषी सेवक चा सुद्धा रिझल्ट त्यांचा ऑलमोस्ट आलेला आहे। तेव्हा मृणाली पहिल्यांदा तर तुझं स्वागत आणि तुझ्याबद्दल थोडीशी एकदा माहिती सांगशील की तुझं नाव आणि कुठून आली आहेस? ठीक आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मी टीम सारथीचे धन्यवाद करते, त्यांनी मला बोलण्याची संधी दिली। माझं पूर्ण नाव मृणाली दादराव जुमनाके, राहणार आटमुडी, तालुका राळेगाव, जिल्हा यवतमाळ। ओके, यवतमाळवरून तू बिलॉंग करते म्हणजे थोडक्यात विदर्भातून, आमच्या खंडाच्या बाजूला। अच्छा, आता सगळ्यात पहिल्यांदा म्हणाली मला सांग, तुझं प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण हे कुठून झालं होतं? माझं प्राथमिक शिक्षण म्हणजे 1ली ते 8वी पर्यंत गावातच झालं, जिल्हा परिषदच्या शाळेमधून, पूर्ण मराठी माध्यमातून। नंतर 9वी ते 10वी पर्यंतचे शिक्षण शेजारच्या गावामध्ये झालं, जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये। सेमी इंग्लिश होतं 9वी ते 10वी। नंतर 11वी 12वी मी सायन्स घेतलं आणि ते पण माझं झेडपी ज्युनियर सायन्स कॉलेज पांढरकडे इथून, म्हणजे असं माझं 1ली ते 12वी पर्यंतचं पूर्ण शिक्षण जिल्हा परिषदच्या शाळेत, जिल्हा परिषद किंवा गावाकडेच झालेलं आहे, म्हणजे गावाखेड्यातून जो प्रवास चालू झालेला आहे आपला। बरं, ठीक आहे। वडील आणि आई नेमकं काय करतात किंवा फॅमिली बॅकग्राऊंड बद्दल थोडंसं सांग। आई आणि वडील दोघी शेती करतात, शेतातील कामं। अच्छा, किती आहे शेती आपल्याकडे? शेती अशी जास्त नाही, म्हणजे कंबाईन आहे, म्हणजे काकांची जॉईंट फॅमिली आहे? नाही, जॉईंट फॅमिली म्हणजे शेती कंबाईन आहे फक्त। अच्छा, शेती कंबाईन आहे। ओके ओके, किती आहे शेती आपली कंबाईन? 3 एकरच आहे सगळ्यांची, पण आम्ही ती मक्त्याने देतो आणि इकडे गावाकडे आम्ही दुसऱ्यांची करतो भाडेतत्व। ओके ओके ओके, बरं। आई वडील दोघे शेतकरीच आहेत। बरं मृणाली, मला सांग की 12वी झाल्यानंतर तुला असं का वाटलं की ऍग्रीकल्चरच ग्रॅज्युएशन करावं, बाकीचे ग्रॅज्युएशन का बरं नको? मला तसं माझ्या मामाने सजेस्ट केलं होतं की ऍग्रीकल्चर मधून डिग्री घेतल्यानंतर गव्हर्नमेंट जॉबसाठी खूप सारे ऑपॉर्च्युनिटीज आहे, असं त्यांनी मला सांगितलं। त्यामुळे मामा काय करतात? मामा टीचर आहेत। टीचर आहेत, बरं। आणि मग ऍग्रीकल्चरला तू डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलामध्ये होतीस, बरोबर? मग ग्रॅज्युएशन कम्प्लीट करत असताना नेमके काय विचार होते की बँकिंगला यायचं हे तेव्हाच ठरलं होतं की ग्रॅज्युएशन संपल्यानंतर सिनियर सांगतात म्हणून मग तू बँकिंगला आली? म्हणजे बँकिंग सेक्टरमध्ये कशा पद्धतीने आलीस तू? म्हणजे सुरुवातीला फक्त ग्रॅज्युएशन कम्प्लीट करायचं एवढंच होतं, नंतर म्हणजे आमचं फर्स्ट सेमिस्टर ऑफलाईन झालं आणि सेकंड सेमिस्टर पासून कोरोना आला, त्यामुळे डिग्री कोविड मध्ये झाली, पूर्ण कोविड ऑनलाईन वरती की ट्रू अँड फॉल्स? बरं। आणि लास्ट सेमिस्टर होतं 6th सेमिस्टर, ते ऑफलाईन झालं आणि मग रावे मॉड्यूलला तर जास्त काही नसतंच, तेव्हा मग ठरवलं की MSc करायचं म्हणून। आणि तेव्हा मी MSc तू MCR बॅचला सुद्धा होतीस? तू ज्यावेळेस तयारी करत होतीस, ग्रॅज्युएशन संपत आलं होतं, MCR ची बॅच सुद्धा तू कम्प्लीट केली, सांगायला हरकत नाही। मग त्या बॅचचा तुला फायदा AFO ची तयारी करताना काही झाला का? खूप जास्त झाला सर, त्यामुळेच मला म्हणजे माझं सिलेक्शन त्या मेन्सवरच झालं, कारण मला मेन्स मध्येच खूप जास्त लीड मिळाली, त्यामुळेच। बरोबर, किती स्कोर आहे तुला मेन्सला? मेन्सला मला 36.5 आहे आणि माझ्या कॅटेगरीनुसार मला 13.5ची लीड आहे। बरं, 13.5ची लीड आहे, म्हणजे चांगलं आहे। एक बेसिक फाउंडेशन सारथी एज्युकेशन दरवेळेस तुम्ही जर पाहिलं असेल तर MCRच्या बॅचेस ह्या लॉन्च करत असतात, ज्याच्यामध्ये बेसिक पासून सगळ्याच गोष्टी एक जवळपास वर्ष ते 1.25 वर्ष त्या ठिकाणी शिकवल्या जातात। आणि त्या MCRच्या बॅचची मृणाली ही विद्यार्थिनी होती, त्यामुळे एक चांगलं फाउंडेशन मला वाटतं त्या MCRच्या बॅचमुळे तुझं तयार झालं आणि पुढे बिल्डिंग बांधायला खूप सोप्या पद्धतीने त्या गोष्टी गेलेल्या होत्या। ओके मृणाली, मला पुढचा प्रश्न तुला असा आहे की मग हे MCR करत तर होतीस तू, बँकिंग सेक्टर अचानक स्विच कसं काय?
म्हणजे MCR फक्त मी क्लास केले तुमचे आणि Okay. मग घरी सांगितलं की मी MSc करणार. म्हणजे एप्रिलमध्ये आमचं कॉलेज संपलं. हो. नंतर घरी गेल्यानंतर मी सांगितलं की मी MSc करणार. तर घरचे म्हणाले आणखी 2 वर्ष शिकणं म्हणजे आणखी खर्च अच्छा. आणि फायनान्शियल कंडिशन एवढी काही स्टेबल नव्हती. हम्म, हम्म, हम्म. आणि मला लहान बहीण आणि भाऊ आहे, त्यांचं पण शिक्षण पूर्ण व्हायचं होतं. अच्छा, त्यामुळे घरचे म्हणाले जॉब वगैरे कर असं. जॉब कर म्हणून. हा. अच्छा, बरं. पण आमच्या म्हणजे माझ्या मैत्रिणींनी विक्टर बॅच 1 ऑनलाईन जॉईन केली होती. ओके ओके. म्हणून तेव्हा मला बँकिंग करायचं असं थोडंफार म्हणजे डोक्यात होतं. हो. पण घरच्यांच्या याच्यानुसार तेवढं काही नाही. मग आमच्या इथे माझी लहानपणीची मैत्रीण आहे बरं. जी फर्स्ट अटेम्प्ट मध्येच AOFO झाली होती. AFO काय नाव त्यांचं? तनया मसराम. बर बर बर. तेव्हा म्हणजे एक असं मोटिवेशन मिळालं की ती झाली तर ती करू शकते तर आपण पण करू शकतो. अच्छा, हा. बर बर. तर म्हणून मग मी पण बँक म्हणजे MSc पूर्ण डोक्यातून काढून दिलं आणि बँकिंग करायचं असं ठरवलं. अच्छा. बरेच विद्यार्थी MSc ला सुद्धा ऍडमिशन घेतात आणि याच्या सोबत बँकिंग सुद्धा करतात. तर हे वर्थ आहे का? तुला काय वाटतं? मला ते योग्य वाटत नाही. म्हणजे आपण जे करताय त्यालाच पूर्ण 100% दिलं पाहिजे. म्हणजे आपण MSc करतो आणि बँकिंग करतो ते म्हणजे एक करायला ठीक आहे, पण आपण म्हणजे प्रॉपर म्हणजे जेवढं आपल्याला म्हणजे MSc मध्ये शिकायचं असतं, प्रॉपर एखादी आपल्याला सब्जेक्ट आवडतो आपण त्यामध्ये अकॅडमिक करायचं असं ठरवतो, तर तेवढं होऊ शकत नाही. कारण आपण इकडे बँकिंग पण करतो आणि इकडे MSc दोन्ही पण करतोय आपण. थोडंसं जड जातं. म्हणजे एकच करा तुम्ही 100% द्या, कोणतेही करा. नाही पण बरेच विद्यार्थी अशा सुद्धा असतात की ज्या सर मग आता जर सपोज मी MSc ला ऍडमिशन घेतलं नाही आणि अनफॉर्च्युनेटली बँकिंग मध्ये सिलेक्शन झालं नाही तर माझं वर्ष व्हायचं आहे, असं सुद्धा बरेच लोक विचार करतात. तो MSc ला ऍडमिशन घेऊन जर बँकिंगची सोबत तयारी चालू ठेवली तर तुला काय वाटतं याच्या बाबतीत? म्हणजे थोडा प्रश्न आपण वेगळ्या पद्धतीची याच्यासाठी विचारतोय की तिने MCR ला सुद्धा प्रिपेअर केलं होतं, त्याच्यासोबत तिने बँकिंगला सुद्धा प्रिपेअर केलेलं आहे, पण कम्प्लिटली MSc ला नंबर लागू शकत होता एवढा स्कोर येऊन सुद्धा तिने MSc ला ऍडमिशन घेतलं नाही, बँकिंगला तिने ऍडमिशन घेतलं किंवा बँकिंग करण्याचा निर्णय तिने घेतला आणि तो यशस्वी सुद्धा ठरला. ठीक आहे, आपण थोडंसं पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात की बँकिंग करत असताना तुला नेमक्या काय काय अडचणी आल्या? कारण ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट होतो आपण, आपल्याला क्वांट नसतं, रिझनिंग कॉलेजमध्ये कधीच नसतं. ऍग्रिकल्चरचं तरी तू MCR बॅच केल्यामुळे तुला त्याचा बेनिफिट डेफिनेटली झाला. पण मग आता ह्या सगळ्या गोष्टी करत असताना क्वांट रिझनिंगला कशा पद्धतीने ओव्हरकम केलं असतो? कारण त्याची एक खूप जास्त भीती आपल्या मनात असते. क्वांट रिझनिंग म्हणजे सर एकदम बेसिक पासून शिकवतात. क्वांटचं झालं तर म्हणजे मायनस म्हणजे ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन इथपासून सरांची स्टार्टिंग असते. त्यामुळे म्हणजे एकदम असं ज्याला काहीच येत नाही म्हणजे मॅथ्स बद्दल जे पूर्ण ब्लँक आहे तो पण म्हणजे करू शकतो. अच्छा, बरं. आणि रिझनिंगच्या बाबतीत तर सरांचं म्हणजे सर असे एकदम असं शिकवतात म्हणजे असं छान की असं सर असं माहित पण पडू देत नाही की हे एवढं म्हणजे कठीण पझल आहे किंवा एवढं कठीण सिटिंग आहे. सर एकदम नॉर्मली शिकवतात आणि कन्सेप्ट म्हणजे आपल्याला कडून पूर्ण करून घेतात, पण आपल्याला माहित पण पडत नाही की आपण मेन्सचा पण सिलेबस फ्रीमध्येच कव्हर केला आहे आणि बॅचमध्येच सर होमवर्क मधूनच सगळं कव्हर करून घेतात. पण सरांची एकदा लेक्चर केली की डबल करायची गरज पडते. म्हणजे सरांनी पूर्ण कन्सेप्ट क्लिअर करून घेतात सर त्यामध्ये. शिकवलेलं आहे, होमवर्क दिलेला आहे, तेवढं जरी केलं तर मोर दॅन इनफ आहे. बरं, मध्यंतरी तू जे मेंटॉरशिप प्रोग्राम लॉन्च झाला होता, राहुल सरांनी एक मेंटॉरशिप प्रोग्राम लॉन्च केला होता, त्याला कशा पद्धतीने बघितलं होतंस तू? सर मी सरांना म्हणजे पूर्णपणे फॉलो करायचे. म्हणजे जे वीकली सर स्टडी प्लॅन द्यायचे, मेंटरशिप सेशन घ्यायचे, मी सगळं अटेंड करायचे आणि त्याचा मला खूप फायदा झाला. ओके ओके. बँकिंगची तयारी करत असताना तू छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन राहिलीस, इथे येऊन तू सगळ्या गोष्टी प्रिपेअर केल्यास, आम्ही त्या गोष्टी बघितल्यात तुझ्या, इथे काय काय प्रॉब्लेम फेस करावे लागले तुला? सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तब्येत. म्हणजे म्हणजे मला चांगलंच आठवतं तुझी तब्येत नेहमी बिघडायची. अजून तुझा एकदा मोबाईल पण हरवलेला होता, राईट? ते पण तो एक किस्सा मला आठवतो. तर मग काय 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 प्रॉब्लेम फेस केले की तब्येत मग कसं ओव्हरकम केलं? की कारण तब्येतीला सुद्धा तुला सांभाळायचं होतं, अभ्यासाला सुद्धा तुला सांभाळायचं होतं, ते कशा पद्धतीने ओव्हरकम केलं? सुरुवातीला म्हणजे माझी बॅच 7 जूनला चालू झाली, तेव्हा म्हणजे असं पावसाळ्याचं वातावरण असायचं आणि माझी सुरुवातीलाच एवढी तब्येत बिघडली होती की मी MGM मध्ये भरती होते. मला 4 इंजेक्शन, 2 सलाईन्स लागल्या होत्या आणि माझ्या मैत्रिणी तिथे होमवर्क करत होत्या आणि मी सलाईन्स घेत होते. मग ते घडल्यानंतर म्हटलं नको आता खूप झालं, मग आपण ऑनलाईनच बॅच करावी. पण घरी पण म्हणजे तेवढं वातावरण नाही तिकडे अभ्यासाचं गावाकडे म्हटल्यानंतर, आणि लॅब पण होती आणि डिस्टर्बन्स घरी म्हटल्यानंतर असतात, त्यामुळे कन्सिस्टन्सी पण टिकून राहणार नव्हती. त्यामुळे मी म्हटलं की मग ऑफलाईनच करायचं किती काही झालं तरी. आपण थोडंसं 3 फेजेसला डिवाइड करू. प्रीची तयारी एक्झॅक्टली कशी केली होती? तू सगळ्यात पहिल्यांदा बॅच कम्प्लीट केली होती आणि होमवर्क केलं होतं. जेव्हा बॅच कम्प्लीट झाली आणि होमवर्क कम्प्लीट झालं तुझं, त्याच्या पुढची खरी तयारी तुझी चालू झाली होती म्हणजे प्रॅक्टिस मोड तुझं. तर ते प्रॅक्टिस मोड तू कशा पद्धतीने केलीस? म्हणजे टेस्ट द्यायचीस किंवा काय, कशा पद्धतीने तू ते मॅनेज केलं होतंस? की जसं तुझं एकदा बॅच संपली मग तू कशा पद्धतीने मॅनेज केलंस?
बॅच संपल्यानंतर मी खाली कॅम्प्युटर लॅबलाच बसायची. बर. म्हणजे मी दुसरी लॅब लावली होती, पण मी एका दिवसात ती लॅब सोडली, कारण म्हणजे असं वाटत होतं की कुठेतरी दुसरीकडे चालाय आणि मग असं एक टच असतो असं वाटत होतं क्लासचा. मग त्यामुळे मी कॅम्प्युटर लॅबलाच बसायची. त्यामुळे कसं एक हे असतो की इथेच राहतो आपण, त्यामुळे काही प्रॉब्लेम आला डायरेक्ट सरांकडे विचारू शकतो. त्यामुळे मी सकाळी 6:30 यायची इथेच कॅम्प्युटर लॅबला आणि रात्री 10 पर्यंत इथेच अभ्यास करायची. एवढं कन्सिस्टंटली बसणं शक्य आहे का? कारण की ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट म्हणल्यानंतर आपल्याला तर पहिलेच चुळबुळ 5 मिनिटात उठतो, 10 मिनिटात बसतो असं. एवढी कन्सिस्टन्सी कशी ठेवली? म्हणजे दिवसात एवढं मोठं शेड्यूल कसं मॅनेज केलंस? म्हणजे सकाळी आल्यानंतर तर मी ऍग्रिकल्चर करायचे आणि इंग्लिशचे काही रिडिंग ते करायची, इंग्लिशची रिडिंग. नंतर मी दुपारी जेवल्यानंतर क्वांट रिझनिंग घ्यायचे. म्हणजे सकाळी थोडं फ्रेश मोड मध्ये झोप येत नाही, मग ऍग्रिकल्चर रीड करून घ्या. म्हणजे बॅच संपल्यानंतर राईट. आणि जे टॉपिक आपल्याला नाही येत ऍग्रीचे ते करायचे आणि नंतर मग जेवण केल्यानंतर झोप येतात मोस्टली, तर त्यामुळे प्रॅक्टिस करायची क्वांट रिझनिंगची. आणि नंतर सायंकाळी काकू झाडून गेल्यानंतर लॅब मध्ये असं निवांत टाइम असतो तेव्हा टेस्ट द्यायची, मध्ये मधात डिस्टर्बन्स नसतात, कोणी येत नाही, काही नाही. आणि नंतर जेवण करून आल्यानंतर मग थोडं ऍग्रिकल्चर करायची आणि राहिलेलं क्वांट रिझनिंग. अच्छा. मग हे जसं बऱ्याच मुलांचे हेच कंप्लेंट्स असतात की सर ज्यावेळेस आम्ही बॅच करतोय त्यावेळेस होमवर्क भरपूर असतं, मग ऍग्रिकल्चरला वेळ देता येत नाही. ते कसं मॅनेज केलंस तू? मी म्हणजे ते खरं आहे, टाइम खूप कमी असतो आणि होमवर्क पण असतो, पण मी बॅच चालू असताना फक्त होमवर्क करायचे आणि सरांनी ऍग्रिकल्चरचं लेक्चर जे शिकवलं तेवढं रीड करायचे, बाकी दुसरं काहीच नाही केलं. आणि संध्याकाळी टेलिग्राम सेशन. आणि ज्या दिवशी जे टेलिग्राम सेशन राहायचं ते थोडं रीड करून जायचे, म्हणजे असं विदाउट प्रिपरेशन नाही जायचे. पोरं जनरली टेलिग्राम सेशन्सला कधी कधी कॅज्युअली घेतात की अच्छा असं एका करून मग आपण जे इझी क्वेश्चन असतात ते पण चुकवतो. त्यामुळे मी मेन्सचे प्रिपरेशन करताना मेन्सच्या जी स्ट्रॅटेजी आहे ती नेमकी कशा पद्धतीची होती? म्हणजे कशा पद्धतीने? बरेच विद्यार्थी म्हणतात की खूप मल्टिपल रिसोर्सेस वापरले पाहिजे, किंवा बरेच जण म्हणतात की नाही फक्त एवढंच नाही वाचून चालणार, हे पण वाचलं पाहिजे, ते पण. आता हा एवढा मोठा ऍग्रिकल्चरचा पसार आहे सरळ 4 वर्षाचा आपला, त्याच्यासोबत मग फॉरेस्ट्री आहे, बाकीचे पण सब्जेक्ट्स आहेत. तर हे सगळं ह्या गोष्टी तू कशा पद्धतीने मॅनेज केल्या? एक तर डेफिनेटली तुला MCRच्या बॅचेसचा फायदा झाला, पण मग बाकीचा जो मॅनेजमेंट आहे किंवा कॉन्ट्रीजनी इंग्लिश पण करायचं त्याचं एक दडपण आणि ऍग्रिकल्चर करायचंय मेन्सचं त्याचं एक दडपण, तर हे मल्टिपल सोर्सेस वापरणं कितपत कंपल्सरी आहे किंवा ते कशा पद्धतीने वापरले गेले पाहिजे? मी तर म्हणजे एकच सोर्स वापरला सर, कॉम्प्रिहेन्सिव्ह ऍग्रिकल्चर. आणि मी AFOच्या प्रीच्या म्हणजे 10 दिवसा अगोदर पर्यंत ऍग्रिकल्चर केलंय. बरं, AFOच्या प्रीच्या 10 दिवसात. अच्छा, शेवटच्या महिन्यामध्ये बरेच मुलं काय करतात की ऍग्रिकल्चरला स्किप करतात की आता आपण फक्त क्वांट रिझनिंग करू, ते तू केलं नाहीस. पेपरच्या 10 दिवसा अगोदर पर्यंत, म्हणजे कसं असतं एकदम कंटिन्युअसली एकच एक अभ्यास पण नाही करू शकत ना, म्हणजे क्वांट रिझनिंग पण नाही होत, म्हणजे मधात थोडा ब्रेक म्हणून ऍग्रिकल्चर रीड करायचं, तेवढंच माइंड फ्रेश होतं, मग नंतर परत क्वांट रिझनिंग करायचं, इंग्लिश करायचं, त्यामुळे फ्रेश एक चांगला स्टडी होतो. अच्छा. आणि मेन्ससाठी मी पूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्ह हे केलं. मी लास्ट इयरला असताना इसेन्शियल घेतलं होतं, पण मी ते MCRच्या वेळेस फक्त मी ते 1 लाइनर असतात त्यामुळे ते रीड केलं होतं. पण त्यानंतर मी जेव्हापासून बँकिंगला ऍडमिशन घेतली त्या मी फक्त एकच सोर्स वापरला, कॉम्प्रिहेन्सिव्ह ऍग्रिकल्चर सोडून सुद्धा, कारण कॉम्प्रिहेन्सिव्ह ऍग्रिकल्चर तर एक बेस बुक आहे. अजून काय सोर्सेस किंवा काय वाचलेस तू? जसं एसेन्शियल वाचलं बोलतेस तू? नाही, इसेन्शियल मी MCRच्या वेळेस कॉलेजमध्ये असताना वाचलं, त्यानंतर कधीच नाही वाचलं. मग गरजच नाही पडली समजा. आता मला एक गोष्ट सांग की बरेच विद्यार्थी जे आहेत हे फक्त वाचून घेतात, खूप सारे सोर्सेस वाचतात फक्त, पण त्याच्या कन्सेप्ट क्लिअर होत नाही. तर बँकिंगला ज्यावेळेस मेन्सला आपण अपियर करतो त्यावेळेस कन्सेप्च्युअल शिकणं किती महत्वाचं आहे? खूप जास्त महत्वाचं आहे. म्हणजे कसा पण प्रकारे क्वेश्चन विचारला तो आपल्याला टॅकल करता आला पाहिजे, म्हणून कन्सेप्ट महत्वाचे आहे. मिनिमम सोर्सेस आणि मॅक्सिमम रिव्हिजन हे खूप महत्वाचं आहे. मी फक्त कॉम्प्रिहेन्सिव्ह वाचला आणि त्यालाच खूपदा रिव्हिजन केलं, त्यामुळे माझं ते एक पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होती, फक्त ते एक रिवाइज करायचं होतं तेवढंच. आणि टेस्ट अनालिसिस त्यामधनं आणखी कन्सेप्ट क्लिअर होत गेले. आणि मी एवढं म्हणजे फक्त एकच सोर्स वाचायचे, आणि एक तर कसं ऍग्रिकल्चर वर्सेटाईल आहे, सगळे म्हणजे दुसरे सोर्स हे करायचे, प्रिफर करायचे, तर ते मला म्हणायचे तू एकदम कट्टर सारथी आहे. म्हटलं हो, मी कट्टर सारथी आहे, कारण मी फक्त कॉम्प्रिहेन्सिव्ह रीड करायचे, दुसरं कोणतंच नाही. म्हणजे कोणत्याची टेस्ट पण नव्हती दिली आणि दुसरे कोणते सोर्स पण नव्हते, नाही वाचले तेवढे. आता बरेच मुलं काय करतात, ज्यावेळेस टेस्ट होतात त्या टेस्ट डायरेक्टली अनालिसिस पाहतात, टेस्ट सोडवतच नाही. ज्यावेळेस फायनली आपण टेस्ट कंडक्ट करतो त्यावेळेस टेस्ट न सोडवता डायरेक्टली अनालिसिस पाहू किंवा फक्त टेस्टच सोडू,
तर तू ते शेवटच्या महिन्यातलं जे मॅनेजमेंट आहे, म्हणजे जे जानेवारी महिन्यात मॅनेजमेंट करायला पाहिजे, जे ऑब्व्हियसली यावर्षी डिसेंबर महिन्यात करावं लागणार आहे, तर हे जे मॅनेजमेंट आहे, तर हे शेवटच्या महिन्यातलं मॅनेजमेंट कशा पद्धतीने केलं होतंस तू जानेवारी महिन्यातलं? सर अगोदरच पूर्ण सिलेबस कम्प्लीट झाला होता, फक्त रिव्हिजन आणि टेस्ट अनालिसिस एवढंच बाकी होतं. आणि जे करंट अफेअर होतं ऍग्रिकल्चरचं ते थोडंसं म्हणजे रीड करायचे. आणखी MSP वगैरे, आणखी लाईव्हस्टॉक सेन्सेस ते झालं होतं, पण परत एकदा रिव्हिजन म्हणून ते करायचे. आणि जे टेस्ट द्यायचे त्याचं रिव्हिजन करायचे, टेस्ट द्यायचे आणि अनालिसिस करायचे. मार्क किती पडतात, काय पडतात यावरून जज जज वगैरे नाही करायचे, किती पडो आपण टेस्ट द्यायचे आणि अनालिसिस करायचे प्रॉपर. मग आपल्याला कळतं आपण कुठे चुकलो काय. कारण बरेच पोरं त्या महिन्यामध्ये बाकीचा टेस्ट अनालिसिसचा पोर्शन स्किप करतात आणि फक्त रिडिंगच्या नादी लागतात. मला वाटतं हे पण कुठेतरी चुकीचं आहे. आपण टेस्ट अनालिसिस केलंच पाहिजे आणि ते पण प्रॉपर केलं पाहिजे. म्हणजे मी अनालिसिसला पण ऑफलाईनला जायची, ऑनलाईनला. म्हणजे काही मुलं म्हणतात की ऑनलाईन ऑफलाईनला गेले तर मग टाइमपास होणार, लॅबमध्ये ऑनलाईन ऑफलाईन सगळ्यांनाच दिल्या ते म्हणतात की लॅबमध्ये बसल्या बसल्याच करायचं. मग ते एखादी क्वेश्चन इझी वाटला की थोडं समोर घेतात, स्किप करतात. त्यामुळे म्हणजे तेवढं प्रॉपरली कळत नाही, म्हणून मी ऑफलाईनलाच करायची. अच्छा, बरं, काय हरकत नाही. आता तुझे ज्यावेळेस मी व्हिडिओज बघितलेत किंवा तुझा जो व्हिडिओ बघितला या व्हिडिओच्या सुरुवातीचा, तर त्या व्हिडिओमध्ये बरेचसे मित्रमैत्रिणी, तुझ्या ज्या मित्र आहेत किंवा मैत्रिणी आहेत ह्या कॉलेजच्या दिसल्या, यांचा या सगळ्या प्रोसेसमध्ये कसा सपोर्ट राहिला? कारण यू आर द ॲव्हरेज ऑफ द 5 पीपल लिव्ह अराउंड यू. तुमच्या आजूबाजूच्या 5 लोकांचं तुम्ही ॲव्हरेज असता असं मी नेहमी म्हणतो. तर त्यांचा काय रोल राहिला नेमका तुझ्या AF होण्यामध्ये? खूप चांगला सपोर्ट राहिला सर सर्वांचाच. कारण माझे जेवढे मैत्रीण होते ते सगळ्यांनी विक्टर बॅच 1 जॉईन केली होती ऑनलाईन. मला काही प्रॉब्लेम, आणि मी नवीन होती ना, त्यामुळे मला काही प्रॉब्लेम आला मी त्यांना विचारत होते. आणि इथे माझी कॉलेजची फ्रेंड आहे आचल, हा. आणि इथे मग आम्ही बॅच संपल्यानंतर जेव्हा कम्प्युटर लॅबला बसायचो तेव्हा श्रुती, मी, आकांक्षा आणि करिश्मा आम्ही चौघी असायचो सोबत. आम्ही जेवण करायला सोबतच जायचो. म्हणजे तर तेव्हा आम्ही काही प्रॉब्लेम आला तर मेसमध्येच ते डिस्कस करून सॉल्व्ह करायचो तेव्हाच्या तेव्हाच. आणि मग त्यामुळे ऍग्रिकल्चर मध्ये काही प्रॉब्लेमच नव्हता. म्हणजे काही वाटलं तर त्यांना विचारायचं असं. आता ऍग्रिकल्चरची मुलं जी आहेत ही बऱ्याचदा कमर्शियल मॅथ्सला स्किप करतात. तुझं काय मत आहे याच्या बाबतीत? म्हणजे मी तुम्ही जर पाहत असाल या विक्टर टॉक मध्ये आपण मुद्द्यालाच हात घालतोय सरळ भाषेत की नेमकं ऍग्रिकल्चर, कारण हे समोर येणं गरजेचं आहे किंवा एखाद्या असलेल्या सक्सेसफुल स्टुडंटची जी स्ट्रॅटेजी आहे ती पाहणं आपल्याला गरजेचं आहे. कारण काय की आपण बघू शकतो की जर सपोज कमर्शियल मॅथ्स स्किप केलं तर काय होतं, नाही केलं तर काय होतं, आणि केलं तर काय होतं, फक्त ऍग्रिकल्चर केलं तर काय होतं, फक्त जनरल बँकिंग केलं तर काय होतं. या सगळ्या गोष्टी, या सगळ्या फॅक्ट तुमच्या समोर याव्यात याच्यासाठीच आपण हे विक्टर स्टॉक कंडक्ट करत असतो. तर प्रश्नाकडे येतो थोडंसं की कमर्शियल मॅथ्स आपले विद्यार्थी स्किप करतात डायरेक्टली. हे करणं बरोबर आहे का चुकीचं आहे? चुकीचं आहे सर, ते चुकीचं आहे. म्हणजे आमची बॅच 7 जूनला स्टार्ट झाली आणि बँकिंग एक्झामचा फ्लो पण तिथपासूनच असतो. म्हणजे जसं जसं आमची बॅच संपत गेली तसं तसं एक्झाम पण संपत आल्या होत्या. बरोबर. आणि लास्ट मध्ये फक्त AFO आणखी SBI क्लर्क जी जानेवारीमध्ये होती आणि IDBI होती ती बाकी होती. पण मी असं म्हणजे हे नाही केलं की ऍग्रिकल्चर बॅकग्राऊंड आहे तर फक्त AFOला टार्गेट करायचं म्हणून. मी सुरुवातीपासून RRB PO सगळ्याच एक्झाम दिल्या होत्या. आणि मी बॅच संपल्यानंतर म्हणजे प्रीची मोस्टली सगळे ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट बॅच करत नाही, मेन्सची कमर्शियल करत नाही. मी सरांना विचारलं होतं, राहुल सरांना, सर म्हटलं म्हणजे कंपल्सरी आहे का करणं म्हटलं. तर सर म्हणाले तसं काही नाही, AFOचं मेंटरशिप सेशन म्हणजे स्पेशल वेगळं असतं, ते वेगळं असतं. तर त्यामुळे तुम्हाला एवढी काही म्हणजे गरज नाही. पण मग सरांनी तसं नाही म्हटल्यानंतर पण मी मेन्सच्या बॅचला गेली होती कमर्शियलच्या. तर सरांनी म्हटलं होतं की आता एकदाच सुरुवात केली ना तर पूर्णच करायची म्हणून मी दिवाळीपर्यंत पूर्ण मेन्सची बॅच केली कमर्शियलची. आणि नंतर मग AFOचे मेंटरशिप सेशन चालू झाले. मग आता जे जुने विद्यार्थी आहेत ज्यांनी अनफॉर्च्युनेटली म्हणजे कमर्शियल केलेलंच नसेल, कधीच केलेलं नसेल, तर त्यांनी आता करायला पाहिजे का कमर्शियल? आता म्हणजे खूप प्रिसियस टाइम, म्हणजे आपण म्हणतो की एक्झाम आला तर तोच टाइम महत्वाचा असतो. तो नाही, आता त्याच्या अगोदरचा पण टाइम खूप महत्वाचा असतो ज्यामध्ये आपण प्रिपरेशन करू शकतो. ते म्हणतात ना शांततेच्या काळात जास्त घाम गाळला की युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावं लागतं. ते खरं आहे. आता जर चांगली प्रिपरेशन केली तर मग काही प्रॉब्लेम येत नाही. मग फक्त टेस्ट अनालिसिस आणि काही एखादी खूप जास्त प्रॉब्लेम आला तर मग सर असतातच. बरोबर. बरं, हे प्रीच्या काळामध्ये बऱ्याच वेळा पोरांचे काही सोर्सेस मधून, जसं आता काही पोरांनी जर सपोज ऑलिव्ह बोर्डच्या टेस्ट दिल्यात तर त्यांना डिफिकल्ट जातो, स्कोर कमी येतो. अड्डाच्या टेस्ट दिल्या स्कोर वाढतो. मग टेस्ट देण्यामध्ये बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांचा कॉन्फिडन्स कमी जास्त होतो की अच्छा या टेस्टमध्ये ना मला स्कोर कमी येतो, मग मी आता टेस्टच देत नाही.
किंवा अड्डामध्ये ना खूप जास्त स्कोर येतो, अच्छा माझं इथे प्रिपरेशन झालेली आहे, हे कसं मॅनेज केलं? कारण इट इज म्हणजे इट इज हा माइंड गेम आहे थोडक्यात, बरोबर आहे का? की स्कोर कमी आला, अरे मेंटॅलिटी स्टेबल ठेवणं गरजेचं आहे. स्कोर जास्त आला तरी मेंटॅलिटी स्टेबल ठेवणं गरजेचं आहे. ऍव्हरेज आला तर आपल्याला वाटतं हा अजून आम्हाला तयारी करणं गरजेचं आहे. तर यावेळेस या गोष्टींना कशा पद्धतीने टॅकल केलंस की तुझा प्री मध्ये स्कोर फ्लक्च्युएट झाला व्हायचा, तुम्हाला माहिती आहे चांगलं, तर तो तू मॅनेजमेंट कसं केलं त्यामुळे? मी सुरुवातीला राहुल सर सांगतात त्याप्रमाणे पूर्ण ऑफलाईन प्रॅक्टिस करून घेतली. सर पीडीएफ टास्क देतात ते पण पूर्ण चांगल्याने सॉल्व्ह केले. आणि आपल्याला क्लासेस थ्रूच का नाही अड्डाचं टेस्टचंही मिळतात, पॅकेज मिळतं. ते सुरुवातीला सरांचं बरोबर आहे, ते अड्डा देतात कारण म्हणजे मुलांचा कॉन्फिडन्स लो होऊ नये म्हणून. आणि क्वेश्चन सिलेक्शन करावं यासाठीच टेस्ट असतात मेन म्हणजे. म्हणून सुरुवातीला अड्डाच्या द्यायच्या आणि नंतर मग गाईडली एक म्हणजे चांगलं आहे, गाईडली एक सोर्स चांगला. अच्छा, आणि मग त्याच्यानंतर मग हळूहळू जर स्कोर कमी जास्त झाला तर मग ते म्हणजे त्याच्या बाबतीत विचार करायचा, काय करायचं नेमकं? नाही, स्कोर तर फ्लक्च्युएट होत राहणारच, त्या बाबतीत तेवढा विचार नाही करायचा. आपण आपलं काम करायचं, म्हणजे आपण आपले 100% द्यायचे, जो रिझल्ट येईल तो बघू म्हणजे असं. अच्छा, बरं. आता सगळ्यात महत्वाची अजून एक गोष्ट म्हणजे की इंग्लिशच्या बाबतीत प्रिपरेशन करताना इंग्लिशच्या बाबतीत बऱ्याच वेळा भीती वाटते. आणि मग त्यावेळेस तू ते प्रिपरेशन कसं केलंस, की कशा पद्धतीने मॅनेज केलंस? मी बॅच चालू असताना इंग्लिशचे पूर्ण लेक्चर केले प्रॉपर, आणि रीडिंग करायचे थोडेफार सकाळी. ओके. आणि नंतर मग टेस्ट आणि अनालिसिस एवढेच केले, इंग्लिश टेस्ट आणि अनालिसिस केले. ओके ओके ओके. बरं, आता सिलेक्शन झालं, हे तो प्रोसेस झाली सिलेक्शनच्या आधीची. सिलेक्शन झालं, मला आठवतं तुझी सगळी गँग आली होती ऑफिसला, बरोबर आहे? त्यांना तर आनंद झालाच होता अतिशय. सिलेक्शन झालं, रिझल्ट पाहिला की सेंट्रल बँक ऑफ इंडिया दिसलं, काय रिॲक्शन होती तुझी, तुझ्या मैत्रिणींची? पहिलं तर त्यांच्या बाबतीत बोलूया. मला तर म्हणजे खरंच वाटत नव्हतं. मग मी सगळ्यांना स्क्रीनशॉट पाठवला, म्हणजे माझ्या आधी त्यांचेच फोन येत होते. हा, म्हणजे स्क्रीनशॉट पाठव, त्यांना म्हणजे जास्त कॉन्फिडन्स होता माझ्यावर की तुझं होणीस म्हणून. आणि मग झाल्यानंतर तर ते वेगळंच असतं. हो, मग काय काय फील होतं की बाबा काय जग बदलल्यासारखं वाटलं, की आधी काय होतं आता काय काय फरक आहे? किंवा घरच्यांच्या बाबतीत आई वडिलांची काय रिॲक्शन होती पहिली? आई वडील सगळ्यात जास्त खुश झाले, कारण त्यांना म्हणजे असं वाटलं की कष्टाची चीज झाल्यासारखं. आणि अगोदर असं असतं की जे लोक आपल्याला विचारत पण नाही ते, हा कॉमन एक्सपिरियन्स. अच्छा, तुम पूछते भी नहीं वही हमको, आता तो सिलेक्शन झालं, सिलेक्शन झाल्यानंतर ते स्वतःहून फोन करतात. राईट, हे खरं आहे. अच्छा, बरं. आणि मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये की आता तुझं सिलेक्शन झालंय, सगळे प्रोसेस झाली आहे, आता पुढचं काय टार्गेट असणार आहे तुझं आता, की भविष्यात तुला काय करायचं? आता एक होतं तुझं अचीव्ह झालेलं आहे, जॉब मिळालेला आहे, एक 65 ते 70,000 रुपये प्लस आपल्याला मिळणार आहेत महिन्याला. आता पुढे काय बघतेस? पुढे मी नाबार्ड ग्रेडची प्रिपरेशन, नाबार्डची प्रिपरेशनसाठी बघतेस. अच्छा, बरं. अजून आणखी पुढे खूप काही करायचंय. अच्छा, ग्रोथ करायची. अच्छा, ओके ओके ओके. जे स्टुडंट्स आहेत, ऍग्रिकॉस आहेत आपले, यांना शेवटी एक कन्क्लुडिंग मेसेज काय द्याल तुम्ही? मी सर्वांना सांगेल, म्हणजे असं जनरल बँकिंग आणि एएफओ म्हणून नाही, म्हणजे सुरुवातीला पूर्ण बॅच कम्प्लीट करायची, व्यवस्थित होमवर्क करायचा, आणि नंतर मग एक टाइम असा येतो की जिथनं आपल्याला सरच सांगतात की एक तर ऍग्रिकल्चर चूज करा, नाही तर जनरल बँकिंग. मग तेव्हा ऍग्रिकल्चरवर शिफ्ट होऊन जायचं. मी तर म्हणते सुरुवातीला ऍग्रिकल्चरला एक म्हणजे हे द्यायला पाहिजे आपण, कारण आपलं 4 वर्षाचं ऍग्रिकल्चर बॅकग्राऊंड असतं. आणि सुरुवातीला आपण म्हणजे असं जनरल बँकिंगच करते किंवा मी ऍग्रिकल्चरच करते असं नाही करायला पाहिजे, कारण पूर्ण जरी तुम्ही जनरल बँकिंग केलं तरी तुमचे प्री निघणार, पण मग मेन्स नाही निघणार, कारण तोपर्यंत म्हणजे बॅच होत नाही मेन्सची पूर्ण, आणि प्रॅक्टिस महत्वाची आहे मेन्ससाठी. त्यामुळे बॅच संपल्यानंतर 4-5 महिने तरी चांगली प्रॅक्टिस करायला लागतं सिलेक्शन म्हटलं तर. त्यामुळे सुरुवातीला पूर्ण बॅच कम्प्लीट करायची आणि मग प्रॅक्टिस झाल्यानंतरच तुम्ही रिझल्टची अपेक्षा करायची. राईट राईट राईट. म्हणजे बरेच वेळा विद्यार्थी येतात 4 महिन्यात माझं सिलेक्शन झालंच पाहिजे आणि असं होईलच असं नाही, तुम्हाला वेळ द्यावा लागेल, इट्स अ प्रोसेस, बरोबर? म्हणजे तुम्ही प्रिपरेशन करताना विषयांची प्रिपरेशन करा आणि प्रोसेसवरती विश्वास ठेवा. नक्कीच. चालेल. तो मृणाली, थँक्यू सो मच, तू तुझा वेळ दिलास आणि तुला भविष्यासाठी सारथी एज्युकेशन कडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर.